पाहत आहात तिरंगा न्यूज महाराष्ट्र चॅनल। अरे आवाज कुणाचा? शिवसेनेचा। अरे ताकद कुणाची? शिवसेनेची। उद्धव मागे वळो, हमारे साथ है। मिरजेतील लक्ष्मी मार्केट महात्मा गांधी उद्यान मधील अस्वच्छता व औषध फवारणी तसेच प्रवेशद्वार त्वरित चालू करण्याबाबत निवेदन, अन्यथा शिवसेना बाळासाहेब ठाकरे गट तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून महापालिका उपायुक्त यांना निवेदन देण्यात आला। गेले कित्येक वर्षापासून येथील महात्मा गांधी उद्यानाचे प्रवेशद्वार बंद अवस्थेत अस्वच्छता असल्याने सुस्थितीत करून नागरिकांसाठी खुले करण्यात यावे। उद्यानातील अस्वच्छता आहे, त्यामुळे नागरिकांची गैरसोय होत असून या उद्यानामध्ये घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे। येथे लहान लहान मुले खेळण्यासाठी येतात व सोबतच्या लोकांना, वयस्कर लोकांना या घाणीच्या साम्राज्य असल्यामुळे आरोग्यास धोका निर्माण झाला आहे। त्यामुळे त्वरित महानगरपालिका आरोग्य अधिकारी यांनी त्वरित स्वच्छता व औषध फवारणी करून नागरिकांना खुले झाले पाहिजे। तसेच शेजारी तलाठी ऑफिस, मंडळ अधिकारी व इतर शासकीय व निमशासकीय कार्यालय आहेत व येथे येणं या व जाणं या लोकांची रहदारी फार असते, त्यामुळे त्या लोकांची आरोग्य धोका निर्माण झाला आहे। लवकरात लवकर प्रवेशद्वार हे उघडण्यात यावे, अन्यथा दिनांक 18 मार्च 2026 रोजीपर्यंत प्रवेशद्वार पूर्ण उघडून हवे, अन्यथा शिवसेना स्टाईलने महानगरपालिका समोर आंदोलन करण्यात येईल असा इशारा शिवसेना शहर प्रमुख बाळासाहेब हत्तेकर यांनी दिला आहे। यावेळी उपस्थित शिवसेना मिरज शहर प्रमुख बाळासाहेब हत्तेकर, सुरेश भोसले, उपजिल्हा प्रमुख महादेव मगदूम, युवासेना मिरज शहर प्रमुख कुबेरसिंग राजपूत, महिला आघाडी जिल्हा प्रमुख शकीरा जमादार, शिवसेना मिरज शहर समन्वयक फिरोज मुलानी, शिवसेना उपशहर प्रमुख सूरज डावरे, सचिन कोरे, उमेश आयरेकर, संदीप शिंदे, मंथन कोंडेकर तसेच शिवसैनिक उपस्थित होते। तिरंगा न्यूज महाराष्ट्र साठी मुख्य संपादक सलीम भाई अत्तार।